करुणिया चित्त तुझ भावाही देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष म्हणानी तुझ भावाही देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावाहे देव तरी हा सुलभ उपाव वेची ते वचन जेणे राहे समाधान तुझ भावाहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावाहे देव तरी हा सुलभ उपाव महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम स्मरण होईल सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्रीगुरूंचे दयाचे आठवे शब्द सृष्टी आगवे सारस्वता भवे जिव्हेसी वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारोष म्हणे रस होती ओळगणे अक्षरांचे भावाचे अवतरवी निजकूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध ते श्रीगुरूंचे पाय जै हृदय गिवसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषांसी ते नमस्कारुणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्पुर दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाव गुण दोष झालो दास पायांचा सेवकी सेवक झालो चाला गलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू असितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति वचन
ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा कुरुन्तं मस्तकमादा पायावरी या वारकरी संतांच्या भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव। संत शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या प्रस्तुत अभंगातून आपल्याला देवाच्या प्राप्तीच्या सोप्या उपायाची योजना करतायत। विठ्ठल प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्पसा परिहार देणं हे वक्त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं। म्हणून सालाबादप्रमाणे चालू असलेला हा उत्सव सप्ताहाने म्हणता येणार आहे, कारण 10 दिवसाचा अशा प्रकारचा उत्सव पूजनीय बापूंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे, ज्यामध्ये 31व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत। आणि त्याच या वर्षाला जोडून आलेलं जगद्गुरु तुकोबारायांचं त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सव आपण या ठिकाणी साजरे करत आहोत। तेव्हा साजरे करणाऱ्या मध्ये ज्या ज्या सर्वांचा सहभाग आहे त्या सर्वांना अगोदर धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला आरंभ करतो। आपल्या समोर हा प्रश्न नित्य उभा राहिला पाहिजे। आपण हा जो खटाटोप करतोय सप्ताहाचा असेल वा अनेक काही जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्य प्रामुख्याने जो काही खटाटोप करतो त्याच्या मागे काय तात्पर्य आहे, काय ध्येय आहे याचा मनुष्याने विचार केला पाहिजे। म्हणजे आपण नेमकं हे करतोय त्याचं साध्य काय, कशा करता हे करायचंय, तर आपल्याला संत मंडळींनी हे प्रामुख्याने सांगून ठेवलेले आहे। आपल्याला हा जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, हा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचं जर पहिलं काही कर्तव्य असेल तर त्यानं देवाची प्राप्ती करून घेण्याकरता प्रयत्न केले पाहिजे। मनुष्य देहाची सार्थकता केवळ आणि केवळ याच्यामध्येच आहे की त्याने देव मिळवला पाहिजे। कारण मनुष्य जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर विचारलं बाबा याचं साध्य कशामध्ये होईल, मनुष्य जन्म आल्यानंतर सफल कशाने होईल, तर तुकोबाराय सांगतात बाबा मनुष्याचा जन्म त्याने सफल होईल जेव्हा त्याला देव दिसेल। त्याच्यामध्ये आहे। मनुष्य जन्माची सफलता कशामध्ये आहे? मनुष्य जन्माची सफलता फक्त आणि फक्त देव मिळवण्याकरता आहे। कारण मनुष्य देहाची योजना करत असताना देवाने हा जो नरदेह दिला कशा करता दिला? देव दिला देवाच्या योगाने प्राप्त झालेला आहे। म्हणजे देवाच्या कृपेने आपल्याला
नरदेह प्राप्त झालेला आहे. महाराज त्या देवाचे आपल्यावर अगणित उपकार आहेत. देवाचे आपल्यावर काय अगणित उपकार आहेत. देवाच्या उपकाराचे जर आपण वर्णन करायला ठरलो तर महाराज तोंडाने वर्णन करता येणार नाही, एवढे त्या देवाचे आपल्यावर उपकार आहेत. त्या देवाचे आपल्यावर पहिले हे उपकार आहे की त्याने आपल्याला हा नरदेह दिला. महाराज आपल्याला हा नरदेह दिला. कुणी दिला? आताच आपण प्रमाण म्हणून गेलो, देवे दिला देह. देवाने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. महाराज देवाने हा नरदेह देऊन एवढेच देवाचे उपकार थांबत नाही. नरदेह दिल्यानंतरही या नरदेहामध्ये आतापर्यंत आपल्याला त्या देवाने जिवंत ठेवलं. आतापर्यंत आपण या नरदेहामध्ये जिवंत आहोत. हे सुद्धा कोणाचे उपकार आहेत? बलवेदाने देवाचेच उपकार आहे. कारण महाराज मरण इतकं सोपं झालेलं आहे, इतकं सोपं झालंय. एखादा मनुष्य म्हणाला की मी आत्ता जाऊन येतो पैठणला, पैठणहून तो परत येईल याची शाश्वती का? महाराज पैठणहून कशाला? एखादा मनुष्य म्हणला की मी आत्ता घरी जातो चहा पिऊन परत पारायणाला येतो. महाराज तो चहा पिण्याकरता गेलेला मनुष्य घरामध्ये सांगतो मला चहा प्यायची, म्हणून बायकोला म्हणतो चहा बनव. तो चहाचा कप तसाच गॅसवर क्षणभंगूर नाही भरवसा. पिणारा राहत नाही. म्हणजे क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. असा ज्या देहाचा भरवसा नाही त्या नरदेहामध्ये आपण आतापर्यंत जिवंत आहोत. हे कुणाचे उपकार आहेत? त्या देवाचे उपकार आहेत. महाराज एवढंच नाही, देह दिला, देहामध्ये आयुष्य दिलं, आयुष्यामध्ये आतापर्यंत आपल्याला जिवंत ठेवलं. एवढंच नाही, महाराज कीर्तनात बसलेले जेवढे काही आहेत सगळ्यांना सगळे इंद्रिय कसे दिले? दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय, आडोळे मुख बोलाया वचन, आडोळे मुख बोलाया वचन, आदर तुझोर नाराज, तेरे तुझोर नाराज. हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन. नुसतं आयुष्य नाही दिलं, नुसतं अशा प्रकारचा जन्म नाही दिला. जन्माला आल्यानंतर साध्य निश्चित करण्याकरता, ध्येय मिळवण्याकरता ज्याची ज्याची आवश्यकता आहे असे 10च्या 10 इंद्रिय दिले. बरं एकही कमकुवत नाही, सगळेच्या सगळे शाबूत आहेत. महाराज जन्माला आल्यानंतरचा मनुष्य
त्याला सगळे इंद्रिय मिळतीलच असं नाही. बहिरी, अंध होती, पांगुळ, मुकी, काही बहिरे होतात, काही आंधळे होतात, काही पांगळे होतात, काही मुके होतात. पण इथं आलेले प्रत्येक जणाला जे जे इंद्रिय मिळालेले त्या इंद्रियामागे, प्रत्येक इंद्रियामागे कुणाचे उपकार आहेत? देवाचे उपकार आहेत. पण महाराज आपण एवढे कृतज्ञ असतो, आपण एवढे कृतज्ञ असतो, त्या देवाने एवढं देऊनही आपल्या मुखामात वाटे एक शब्द निघत असतो, देवाने आम्हाला काय दिलं? देवाने आम्हाला काय दिलं? वास्तवात हे ज्या तोंडाने म्हणत असतो ते तोंड सुद्धा कोणी दिलेलं असतं? त्या देवानेच दिलेलं असतं. तरी देवाला म्हणतो महाराज काय दिलं? पूजनीय महाराज एक दृष्टांत सांगत असतात, तो दृष्टांत सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला कबीर महाराजांच्या काळातला दृष्टांत आहे. कबीर महाराजांच्या काळामध्ये कबीर महाराजांच्या शेजारी एक कुटुंब राहतं. अत्यंत गरीब परिस्थितीतलं कुटुंब, एवढ्या गरीब परिस्थितीतलं कुटुंब की संध्याकाळी काय खायला मिळेल याची त्यांच्याकडे पंचायत असायची. पण दोघंही कष्ट करायचे. नवरा बायकोचं एकमेकावरती खूप प्रेम असायचं आणि प्रेम असल्यानंतर मग महाराज पैसा पाहिजेच असं नाही. एकमेकांवर जर प्रेम असेल तर प्रेमासारखं सुख कशातच नसतं. म्हणून दोघांचं एकमेकावर प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी कसा का तोडका मोडका असना संसार त्यांचा चांगल्या प्रकारे चालला होता. चांगला अशा प्रकारचे कष्टही करत होते. कष्ट करून थोडासा पैसा यायला लागला. त्यातला जो नवरा होता त्याला असं वाटायला लागलं बा आपण जे कष्ट करतो या कष्टामध्ये आपल्या बायकोचाही तितकाच काय सहभाग आहे. ती आपल्याला करू लागते म्हणून आपल्या संसाराचा गाडा चालू आहे, संसार चालू आहे. ती ज्या दिवशी आपल्याला करू लागणार नाही तेव्हा त्या दिवशी आपल्याकडून संसार होणार नाही. म्हणून त्याला असं नेहमी वाटायचं बाकीचे नवरे जसे आपल्या बायकोला काही ना काही भेटवस्तू देतात तशीच आपणही एखादी भेटवस्तू आपल्या पत्नीला दिली पाहिजे. म्हणून तो खूप कष्ट करायचा. खूप कष्ट करून अनेक ओव्हर टाइम ड्युटी करून ज्या ठिकाणी कंपनीत कामाला होता 8 घंट्याचा जॉब होता त्याने 4 घंटे आणखीन वाढवून घेतले. 12 तास काम करायला लागला. असं एक्स्ट्राचं काम करून त्याने काही पैसे मिळवले आणि पैसे मिळवून त्याला वाटलं की या पैशातून आपण बायकोला काय करावं, काहीतरी भेटवस्तू आणावी. म्हणून अशी भेटवस्तू आणण्याकरता त्यानं प्रयत्न केले. मग त्यांच्याकडे पण पैसा जमा झाला, पण एवढा काही पैसा जमा झाला नव्हता की आपल्या बायकोला आपण चांगला मोठा दागिना आणू किंवा काही आणू. त्यानं कष्ट करून पैसा जो कमवला त्या पैशातून छोटासा अशा प्रकारचा पण अत्यंत सुंदर, एवढा सुंदर की संभाजी कॉलनीमध्ये एकाही बाईकडे नसेल एवढा सुंदर दागिना आणला. काय दागिना आणला असेल महाराज? त्यानं काही नाही, छोटीशी नथ आणली. महिला मंडळीचा सगळ्यात छोटा दागिना कोणता असेल तर ती नथ आणली. पण एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती आणि त्यानं प्रेमाने आणली होती. त्याच्यामुळे त्यानं ती आणली आणि तिला भेट म्हणून ती दिलेली. तिला ती भेटल्यानंतर तिला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात तिनं त्या दिवशी ठरवलं की आज ज्यानं नथ आणलेली आहे आजचे दिवस त्यांना सुट्टी द्यायची. त्यांना सांगितलं तुम्ही आज घरी यायचं, बाहेरच जायचं, बाहेरच नाश्ता करायचा, जेवण करायचं, सगळं बाहेरच करायचं आणि तुम्ही नथ आणलेली याच्यामुळे माझ्याकडे आज एक कार्यक्रम आहे, मला एक काम करायचंय. काय काम करायचंय? त्याने सांगितलं मी तुम्हाला नाही सांगणार, तुम्ही तुमचं काम करा महाराज. तिनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक काम करायचं ठरवलं. काय? प्रत्येकीकडे जायचं आणि प्रत्येकीला सांगायचं माझ्या नवऱ्याने काय आणली. कारण महिला मंडळीचं असं असतं महाराज, त्यांना जर एखादा अंतःकरणात विषय ठसला की त्यांना असं वाटतं केव्हा जाईन आणि शेजारणीला सांगाय. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, मग त्या नियमाला अनुसरून मग महाराज त्या दिवशी तिनं काहीच नाही. सकाळी 7ला जे बाहेर पडली सकाळपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रत्येकीच्या घरी जावं आणि प्रत्येकीला सांगावं माझ्या नवऱ्याने मला काय आणली. एखादीनं विचारायचं विसरली की उगाच तिच्या समोर नाक खाजायचं ती नथ वर करायची. महाराज ती अलौकिक नथ होती, कोणाकडेच नव्हती. मग परत प्रत्येकीनं विचारावं का ग कुठून नथ आणली, कुठून आणली, एवढी भारी नथ आहे कुठून आणली. पुणा गाडगीळ मधून आणली, आरसी बापना मधून आणली. महाराज तिनं रंगून सांगावं अगं तुला काय सांगा, मला नथ मिळावी म्हणून यांनी एवढे कष्ट केले, एवढे कष्ट केले, ओव्हर टाइम ड्युटी केली,
एवढंच नाही, तंबाखूची पुडी खात होता. तंबाखूची पुडी सोडून दिली, ते पैसे एका ठिकाणी जमा केले आणि माझ्याकरता काय आणली? नथ आणली. मग महाराज तिनं असं संध्याकाळपर्यंत 4 पर्यंत प्रत्येकाच्या घरी सांगितलं. पण तिच्या शेवटी हे लक्षात आलं, आपण सांगून सांगून कुठपर्यंत सांगणार आहे? आपल्या कॉलनीमध्ये फारच झालं तर शेजार पाजारच्या कॉलनीमध्ये, त्याच्या बाहेर झालं तर संभाजीनगर शहरामध्ये, याच्या बाहेर आपण जाऊ शकत. तिला असं वाटलं ही जर गोष्ट आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर पसरवायची असेल तर याच्याकरता एकच आपल्याकडे उपाय आहे, आणि महाराष्ट्रभर गावोगावी बोंबलत फिरणारी एकच जाते, ती म्हणजे महाराज लोकांची. एखाद्या महाराजाच्या जर आपण कानावर घातलं आणि त्या महाराजाने जर कीर्तनात सांगितलं, आपल्याला पुढे सांगायची काय नाही, गरजच नाही. मग तिच्या हे लक्षात आलं की आपल्या शेजारी कोण राहत आहेत? कबीर महाराज राहत आहेत. कबीर महाराजांकडे जर आपण गेलो आणि कबीर महाराजांना जर हे सांगितलं तर कबीर महाराज सगळ्यांना सांगतील. म्हणून महाराज कबीर महाराजांकडे गेले. पण कबीर महाराज होते, महाराज संत होते. संताकडे गेल्यानंतर माणसाने दचकून राहायला पाहिजे. महाराज तशी ती राहिली. तिथे गेल्यानंतर तिला भीती वाटायला लागली, कबीर महाराज काही बोलतील का, बोलतील. पण फार वेळ झाला, 1 घंटा झाला, 2 घंटा झाला, ती काही कबीर महाराजांच्या घरातून उठायला तयार. कबीर महाराज सकाळपासून तिची गंमत बघतच होते. शेवटी कबीर महाराजांना राहावं नाही. कबीर महाराज म्हणे, बाई तू मला इथं हेच सांगण्याकरता आली ना की माझ्या नवऱ्याने मला काय घेतली? न घेतली. ती म्हणे, कबीर महाराज तुम्ही खरंच संत आहे, तुम्हाला मनातलं कळतं. कबीर महाराज म्हणे, वेडे ते बाजूला राहून दे, मला मनातलं कळतं की न कळतं ही गोष्ट बाजूला ठेव, पण मला एक सांग, तुझ्या नवऱ्याने तुला साधारण सगळ्यात छोटा अशा प्रकारचा दागिना आणला, त्याचं तुला कौतुक आहे, मला सांग त्याला आणून आणून काय आणलं? नथ आणली. किती ग्रामची असेल? किती ग्रामची असेल? 5 ग्राम. एवढे तर नसतील, पण 5 ग्रामची धर एवढी अशा प्रकारचा दागिना आणला, नथ आणली. मला सांग, तू नथ ज्या नाकामध्ये घातली, ते नाक ज्यानं दिलेलं त्या देवाचं तू एकदा तरी आयुष्यात नाव घेतलं? नवऱ्याने छोटीशी नथ आणली तर सकाळपासून चहा नाही पिली, पाणी नाही पिली, गावोगाव बोंबलत सांगते माझ्या नवऱ्याने काय आणली? नथ आणली. त्या देवाने नाकच दिलं नसतं तर ती नथ पुढे लावली असती काय? पोल रावला असता का तिथं? आणि रावला असता तर महाराज चांगला दिसला असता का? नाही महाराज. म्हणजे त्या देवाचे एवढे उपकार आहे, त्या देवाचे उपकार स्मरण करण्याकरता तुझ्या मुखावाट एकदाही नाव येत नाही महाराज. तिच्या करता तो दृष्टांतच नाही. तो दृष्टांत आपल्या करता आहे. सामान्य जीवाचे आपल्यावर थोडे जरी उपकार असले तरी आपण त्याच्या पुढं पुढं करतो. पण त्या देवाचे किती उपकार आहे महाराज. किती रुपये घेतले होते त्याला नाक देण्याकरता? एक दात देण्याकरता किती रुपये घेतले? एक कान देण्याकरता किती रुपये घेतले? याचाच विचार करा. हे करण्याकरता जर आपण डॉक्टर कडे गेलो तर किती पैसे लागतात महाराज. म्हणजे एवढे जे देवाने दिले त्याचे अनमोल अशा प्रकारचे उपकार आहे. पण तरीही आपण देवाला म्हणतो देवाने काय दिलं? महाराज हे सगळं त्यानेच दिलेलं. हे सगळं कुणी दिलेलं आहे? त्यानेच दिलेले. पण कशा करता दिले? इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, देव मिळवण्याकरता दिलेले. पण महाराज आपण एवढे कृतज्ञ असतो, त्याने ज्याच्या करता दिलेले त्याच्या करता आपण उपयोग न करता त्याचा सर्वच्या सर्व उपयोग आपण संसाराकरता करतो. प्रत्येक जीव हा भुललेला आहे. प्रत्येक जीव हा भुललेला आहे. तो देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न न करता संसाराच्या संसारिक सुखाच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो. पण महाराज संसाराच्या सुखाच्या प्राप्ती करता प्रयत्न करूनही त्याला ती इच्छा मिळत नाही, त्याला ते सुख मिळत नाही. का मिळत नाही महाराज? कारण त्याच्या मागे सुखच नाही. करीसी देवावीन आस, अवघी होईल निराश, कृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवशी. महाराज कधीच तो सुखाला प्राप्त होत नाही. महाराज प्रत्येक मनुष्य हा प्रयत्न कशा करता करतो? सुखा करताच करतो ना. मनुष्य जन्माला आला की आल्यापासून तो सुखाच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो. सुख मिळावं, पैसा मिळावा म्हणून तो सगळ्यात मग अगोदर शिक्षण घेतो. जन्माला आला की आपल्याला असं वाटतं शिक्षण झालं, शिक्षणाने नोकरी मिळाली की आपल्याला काय मिळेल?
पैसा मिळेल म्हणून त्याच्या मागे लागतो, पण नोकरी करतो, तेवढं झाल्यानंतर सुखाची अपेक्षा आणखीन वाटते. त्याला असं वाटतं नुसता पैसा कमवून नाही उपयोग, लग्नही झालं पाहिजे म्हणून लग्नाच्याही मागे लागतो. एवढंच नाही, त्याला वाटतं पोरं झाले पाहिजे म्हणून पोरं निर्माण होण्याकरता प्रयत्न करतो, महाराज पोरही निर्माण करतो. एवढंच नाही, त्याच्यानंतर संसार कमवण्याकरता प्रयत्न करतो, तेही करतो, पण महाराज सगळं आयुष्य जातं, पण त्याला सुख काही मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. चिंतता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. कारण आपलं स्वहित जाणणारे कोणी नसतात. मग असं स्वहित जाणणाऱ्याकडे जो भक्त जातो, जो साधक जातो, त्याला देवाच्या प्राप्तीचा उपाय सुचतो. विठ्ठला असे जरी संसाराच्या मागे सगळे लागलेले असते तरीही देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न करणारे कोणीच नसतात असं नाही म्हणत. देवाच्या प्राप्ती करता कुणी ना कुणी प्रयत्न करतच ना. आता आपल्याच कॉलनीतला विचार करा, आपल्या कॉलनीमध्ये किती मंडळी येतो, किती मंडळी सांगता येईल का? लोकसंख्या 5,000. 5,000 लोकांपैकी किती लोक कीर्तनाला आले? किती लोक आले? महाराज कुणी का होईना देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न करतेच ना. महाराज असे जे देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न करणारे साधक असतात, असे साधक एकत्र आले की त्यांच्या मनामध्ये हे चिंता निर्माण होते, काय आपण देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न केले पाहिजे, देव मिळवला पाहिजे. पण सगळ्यात त्यांना अगोदर हे सुचतं, आपल्याला देव मिळवायचा हे तर खरंय, देव मिळवायचा हे खरंय, पण देव मिळवण्याचा मार्ग आपल्याला सांगल कोण? आपल्याला हा मार्ग सांगल कोण? मला हा मार्ग सांगण्याकरता एकमेव उपाय जर कोण असतील तर ते संत आहेत. कारण देवाच्या प्राप्ती करता अगोदर संतांकडे जावं लागतं. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांकडे जावं लागतं आणि संतांकडे गेल्यानंतर त्यांना विनंती करावी लागते, संत मी अशा प्रकारच्या या संसाराने ग्रस्त झालेलो आहे, मला खरोखर देवाच्या प्राप्तीची काय इच्छा आहे, देवाच्या प्राप्तीची इच्छा आहे. महाराज ज्याला देवाच्या प्राप्तीची इच्छा असते त्याची दशा तुकोबरायांनी वर्णन केलेली. महाराज ज्याला देवाच्या प्राप्तीची इच्छा असते तो साधारण नसतो, महाराज तो विशेष असतो, आणि असा जो विशेष असतो त्याचे लक्षणही विशेष आहे. महाराज जो देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो त्याची दशा कशी असते? ज्याप्रमाणे पाण्यातून काढलेला मासा 2-4 दिवस जिवंत राहतो, दिवस जिवंत राहतो, जागीत ना सगळे. महाराज जसा तो क्षणभरही जिवंत राहू शकत नाही, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, अशी ज्याची दशा झालेली असते तो संतांकडे जातो. आणि संतांकडे गेला की संतांना प्रश्न विचारतो, काय कायमी उद्धार पावे
याचीही या ठिकाणी मर्यादा आहे. महाराज संतांकडे गेल्यानंतर आपल्या संसाराच्या गोष्टी विचारून आणि संसाराच्या गोष्टी निवारण करणारे जर कुणी असतील तर महाराज ते संतच नाही. काय नाही, संतच नाही. कारण संत हे आपल्याला या दुःखातून निवृत्त होण्याकरता जो परमोच्च उपाय तोच आपल्या पुढे करतात. टेम्पररी साधन आपल्या पुढे करतच नाही. म्हणून आपल्याला जर संतांकडे जायचं असेल तर पहिलं विचारावं कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. चित्त माझे किंवा काय ऐसे पुण्य होईल गाठी. गाडीन पायी देवाची भेटी मदतो कुरवाडील जगदेवी दाटईन कंठी सद्गतीत ऐसी चिंता करी. सदा सर्वकाळ रात्रंदिवस देवीची तळमळ. तुका म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावेन निश्चित. महाराज असा साधक जर संतांना भेटला, असा साधक का जर संतांना भेटला, संतांना एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. केवढा महाराज ज्ञानोबाराय वर्णन करतात. महाराज ज्ञानोबाराय म्हणतात जसं एखादी म्हातारी, एखादी कोण म्हातारी म्हणजे जिचं 60-70च्या वय पुढे गेलेले आणि तिला वयाच्या शेवटी एखादा मुलगा काय व्हावा, तिच्या उदरामध्ये यावा, तिच्याकडे जन्माला यावा. महाराज अशा वेळेस किती आनंद होतो. जैसे वैसेची शेवटी एक जीवी बांधोटी. मग ते मोहाचे त्रिपुटी नाचू लागे. मग महाराज तिला एवढा आनंद होतो. त्याप्रमाणे संत या ठिकाणी अवतीर्ण झालेलेच असतात, पण आल्यानंतर महाराज कोणीच ऐकायला तयार नसतात. क्या गाऊ कोई सुनने वाला सब देखे तो सब जगही भोला. असे ज्यावेळेस साधक मिळतात आणि असे साधक ज्यावेळेस तुकोबारायांकडे येतात, तुकोबारायांना आनंद होतो. त्या आनंदाच्या भरात तुकोबाराय त्यांना परत प्रश्न विचारतात. तुकोबाराय म्हणतात बाबा तुला देव पाहिजे, तुझं बाबा आहे देव, तुला देवाच्या प्राप्तीची इच्छा आहे का? तुला जर देवाच्या प्राप्तीची इच्छा असेल तर तुला मी हा उपाय सांगतो अभंगाच्या. हावे गावे गीत हावे शुद्ध करून या चित्त. तुकोबारायांना विचारले, तुकोबाराय आम्हाला देव मिळवायचा आहे, कारण देवाशिवाय आमच्या जीवनाची जर कृतकृत्यता नसेल, देव मिळवण्याचं जर ध्येय असेल तर आम्हाला देवाला मिळवायचंय. देव पाहायचा आहे तर देवाला पाहण्याकरता, देवाला मिळवण्याकरता जर काही उपाय असेल तर तो उपाय सांगा. महाराज तुकोबाराय या पहिल्या चरणामध्ये त्याला त्या उपायाची योजना करून देत आहेत. तुकोबाराय म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुकोबाराय म्हणतात भावाने आणि चित्त शुद्ध करून काय कर, गीत गा. काय कर, गीत गा. आता हे गीत गाणं म्हणजे काय? गीत गाणं म्हणजे काय? गीत गायचं म्हणजे काय करायचं? हे गीत गाणं शब्दाचा अर्थ नेमका काय? गीत शब्दाचा तशा अर्थाने जर आपण विचार करायला गेलो, विठाला गीत गाणं या शब्दाचा सरळ लौकिक अर्थाने आपण जर विचार केला तर गीत गाणं या शब्दाचा अर्थ होतो गाणं म्हणणं. गीत म्हणजे वाणी संबंधाने जी रचना केलेली असते त्याला आपण काय म्हणतो? गीत. पद्य रचना ज्याच्यामध्ये असते त्याला काय म्हणतो आपण? गीत. अशा प्रकारचं म्हणतो. असं गाणं
आता तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय आम्ही तुम्हाला देवाच्या प्राप्तीचा उपाय विचारला आणि तुम्ही आम्हाला काय सांगितलं? गाणं म्हणायचं. बरं आम्ही गाणं म्हणतो का नाही म्हणतो हे आम्हाला विचारायची गरज आहे का? कारण आम्ही रोज गाणं म्हणतो. आम्ही रोज काय करतो? गाणं म्हणतो. बरं तुमच्याकडे तरी साधारण गाणं हा शब्द असेल, आमच्याकडे त्या गाण्याला विशेषण लावलेलं आहे. रडगाणं. आमच्याकडे कोणतं गाणं आहे? रडगाणं. आम्ही रोज रडगाणं म्हणतोय आणि हे रडगाणं म्हणत असतानाही तुम्ही आम्हाला आणखीन गाणं म्हणायची काय सांगताय? कारण आम्ही अगोदरच या गाण्याने वैतागलो, तुम्ही आणखीन गाणं म्हणायचं सांगताय. महाराज तुकोबारायांचं जे गाणं म्हणणं आहे आणि आपलं जे गाणं म्हणणं आहे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. विठाला महाराज दृष्टांत सांगत असतात. संसारातले उपाय आणि परमार्थातले उपाय जरी दिसायला एकच असते, शब्दाने जरी एक असले तरी दोघांचा गुणधर्म हा वेगवेगळा असतो. दोघांचा गुणधर्म हा काय असतो? वेगवेगळा असतो. एक व्यक्ती जावई, समजा एक जावई सासूरवाडीला आणि सासूरवाडीला आल्यानंतर महाराज पहिल्यांदाच जावई आला आणि तोही दिवाळीला. कधी आला? दिवाळीला आला. आता दिवाळीला आल्यानंतर सगळेच लोक, जावई श्रीमंत घरचा होता आणि ज्याचा जावई होता तोही काय होता? श्रीमंत होता. मग असं जर कुठं भेटलं की लोक काय म्हणतात? आमच्या घरी चहा आलाय, आमच्या घरी जा चहाला या. मग प्रत्येकाने जावयाला बोलावं, म्हणायला म्हणते चहाला या. मग जावई एवढा मोठा असल्यानं प्रत्येकानं दिवाळीचे दिवस होते नुसतं चहावर नाही बस, प्रत्येकानं खायला दिलं. त्यातल्या त्या दिवाळीच्या सणाला सगळ्यात महत्वाचे सगळे पदार्थ कशाचे असतात? बेसनाचे. बेसनाचे. मग शेव असेल, लाडू असेल, मैद्याचे अशा प्रकारचे पदार्थ असतील, असं सगळं खाऊ घातलं. महाराजांना एवढं खाल्लं, एवढं खाल्लं, प्रत्येकाच्या घरी जावं खावं, प्रत्येकाच्या घरी जावं खावं. मला त्यानंही विचार नाही केला. खूप खाल्लं. घरी आल्यानंतर भरपूर पाणी पिला आणि पिल्यानंतर एकमेक अचानक अशा प्रकारचं त्याचं पोट दुखायला लागलं. काय झालं? पोट दुखायला लागलं. इतकं पोट दुखायला लागलं त्याचं पोट फुगायला लागलं. खूप अशा प्रकारचं फुगायला लागलं. एक दिवस त्यानं दम काढला. त्याचं एवढं अशा प्रकारचं खाणं भयानक झालं होतं की त्याला कोणी खा म्हणलं की त्याला काय यायचा? राग यायचा. राग यायचा. त्याला असं वाटतंय खाण्यामुळे झालं. हे काय करतायत? खा म्हणतायत. त्याला खा म्हणणं सहन होत नव्हतं. सगळ्यांनी ते बघितलं. एक दिवस रात्री तो झोपला पण त्याला काही ते सहन होईना. पोट खूपच दुखायला लागलं. मग सगळ्यांनी त्याला कोणाकडे नेलं? डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने तपासलं. डॉक्टरच्या लक्षात आलं त्यानं जास्त काय केलंय? फराळाचा बेत खाल्लेला आहे, त्याच्यामुळे याचं पोट फुगलेलं आहे. आता डॉक्टरच्या लक्षात आल्यानंतर मग डॉक्टरने औषधी काढल्या आणि औषधी घेतल्यानंतर त्याच्या समोर केल्या. म्हणे बाबा एवढ्या औषधी मला त्याला खा म्हणण्याचा एवढा राग आला होता त्यानं बाह्या मागं सरल्यान खंदिशी डॉक्टरच्या काय दिली? महाराज त्याला राग आलेला होता. त्या रागाच्या भरात कानामागं दिली. डॉक्टर म्हणला अरे जावई पावसाळ्यात येत नाही आला डायरेक्ट माझ्या कानामागं दिली. लोकांनी सांगितलं अहो त्यांची खाण्यामुळे ही दशा झाली, त्याच्यामुळे ते रागावलेले. त्यांनी सांगितलं का काय झालं? काय झालं? म्हणे मला खाण्यामुळे ही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. डॉक्टर काय म्हणतोय? डॉक्टरने सांगितलं वेड्या, लोकांनी तुला जे खायला दिले त्याच्यामुळे तुझी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी जी तुला खायला सांगणार आहे त्याच्यामुळे तुला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी तुझ्या पोटामध्ये आग पडलेली आहे, त्रास होतोय, तो सगळ्याच्या सगळा त्रास काय होणार आहे? नष्ट होणार आहे. त्याप्रमाणे मला संसारातलं जे गाणं आहे, गीत म्हणणं आहे, ते गीत म्हणणं, गाणं म्हणणं वेगळं आहे आणि तुकोबारायांचं गाणं म्हणणं वेगळं आहे. हे गीत आपल्याला दुःख देणार आहे, पण तुकोबारायांचं जे गीत आहे ते दुःख, आपल्या जीवनातलं जे दुःख आहे ते सगळ्याच्या सगळं दुःख नष्ट करणार आहे. विठ्ठल तुकोबारा म्हणताय बाबा गीत गा, भावे गावे गीत. पण तुकोबारा गीत गायचं म्हणजे नेमकं काय करायचं? इकडं काय गीत गाणं होईना, इकडं काय गाणं म्हणणं होईना, पण इकडं आल्यानंतर नेमकं गाणं कोणतं म्हणायचं, गीत कोणतं गायचं? महाराज इकडं आल्यानंतर एकच गीत गायचं. वाणीला विषय करून देवा संबंधी काहीतरी म्हणणं म्हणजे काय करणे?
गीत गाणे रामकृष्ण गीते देवाच्या संबंधी काहीतरी बोलणं याला काय म्हणतात? गीत गाणं म्हणतात. मग ते कीर्तन करणं असो, गीत गाणं म्हणजे देवासंबंधी काहीतरी विचार करणं असो, या प्रत्येकाला काय म्हणतात? गीत गाणं म्हणतात. तुकोबाराय म्हणतात रामकृष्ण गीती गात टाळ चिपुड्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत निज घेऊनी फिरत गा. महाराज तुकोबारायांनी सगळ्यांच्या समोर हीच साधना प्रगट केली. तुकोबारायांनी स्वतःच्या जीवनामध्येही हेच केलं. तुकोबारायांनी महाराज कथा कीर्तन सोडून, नामचिंतन सोडून कोणत्याही साधनाचा अवलंब नाही केला आणि लोकांनाही सांगत असताना सांगितलं, बाबा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणतंच साधन नका करू, अनेक नका करू चेष्टा, वाल कष्टा वरपडा सुखे, अशा प्रकारची ही हरिकथा करा. म्हणजे देवाचं काय करा? चिंतन करा. गीत गाण्याची साधना तुम्हाला आम्हाला सांगितलेली आहे. महाराज आपण पंढरपूरला जरी निघालो, पंढरपूरला निघालेलो असताना तुकोबाराय आपल्याला साधना सांगत. बाबा तुकोबाराय म्हणतात पंढरपूरला निघाले पण जात असताना रिकाम्या तोंडाने नका जाऊ. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. म्हणजे इतरांना सांगताना तुकोबारायांनी कोणती साधना सांगितली?
गीत गाण्याची साधना सांगितली. तुकोबाराय म्हणतात गीत गा भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त. पण महाराज तुकोबारायांनी ही साधना सरळ सरळ नाही सांगितली. ही साधना सरळ नाही सांगितली. सांगत असताना दोन फुट्यामध्ये रोवून गेली. तुकोबाराय म्हणतात नुसतं गीत नाही गायचं. गीत गात असताना ते कसं गायचं? भावे गावे चित्त शुद्ध करुनिया गावे. लोक म्हणले बाबा सांगत असताना तर तुम्ही आम्हाला काय सांगितलं? तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. सांगताना तर सोपा उपाय सांगितला. आता कसं म्हणताय? भावे गावे आणि चित्त शुद्ध करुनिया गावे. महाराज याच्याशिवाय देव प्राप्त नाही. आपल्याला देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर नुसतं गीत गाण्याला महत्व नाही. गीत गाणं म्हणजे भक्ती करणं. भक्ती महाराज ही साधना आहे. आणि साधना ज्या वेळेस आपण शरीराने करतो, शरीराने करत असतो त्याला साधना नाही म्हणत महाराज. ज्यावेळेस त्याच्याशी चित्त संबंध होतो त्याला साधना म्हटलं जातं. विठ्ठल वाणीनं देवासंबंधी केलेला नुसता विषय देव प्राप्तीला कारण नाही होऊ शकत. म्हणून तुकोबाराय म्हणतात भावे गावे आणि चित्त शुद्ध करुनिया गावे. पहिलं तुकोबाराय सांगतात कसं गायचं? भावे गायचं. आता तुकोबाराय जर म्हटले असते पेटी आणा, पखवाजा बारी आणा, मोठे मोठे गायक मंडळी आणा, स्वरात म्हणा, ते आम्हाला जमलं असतं. तुकोबाराय महाराज ते नाही सांगत. कसं गायचं सांगतायत? भावाने गायचं सांगतायत. महाराज हा भाव काय सोपा आहे? हा भाव सोपा नाहीये महाराज. पण देवाचं असं आहे, देवाला बाकीचं नसलं तर चालतं पण काय लागतं? भाव लागतो. त्याला स्वर नसला तरी चालतो. नाही जरी तुझ मधुर उदर दिदला सुस्वर नाही देवे नाही तयावी न भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. महाराज त्याला ते नाही लागत. पण पहिलं त्याला काही लागत असेल तर तो भाव लागतो. आणि भाव जर नसेल तर तो स्वीकार करत नाही. पण मग भाव इतका सोपा नाही ना महाराज. भाव इतका सोपा नसला तरी तुकोबारायांनी इथं सोपं साधन सांगितलेलं आहे. भाव शब्दाचा अर्थ जरी आपल्याला कठीण वाटत असला तरी परमार्थिक चिंतन करणारे जे आपले गुरुवर्य मंडळी आहेत त्यांनी भाव शब्दाचे दोन अर्थ आपल्या पुढे नमूद केलेले आहेत. भाव शब्दाचा अर्थ एक जरी प्रेम असला, भाव शब्दाचा अर्थ काय? प्रेम हा जरी अर्थ असला तरी भाव शब्दाची प्रथम अवस्था जी असते तिला विश्वास म्हटलं जातं. तिला काय म्हटलं जातं? विश्वास म्हटलं जातं. आपल्या विषयी देवाच्या अंतःकरणात जरी प्रेम नसलं तरी संतांनी आपल्याला हे साधन सांगितलेलं आहे. आणि या साधनाने निश्चित आपला काय होणार आहे? उद्धार होणार आहे. आपला ज्यावेळेस अंतःकरणात असा दृढ निश्चय होतो त्यालाच काय म्हटलं जातं? विश्वास म्हटलं जातं. आणि यालाच भाव म्हटलं जातं. म्हणून साधारण साधना करण्याकरता सामान्य मनुष्य जो प्रथम प्रवृत्त होतो त्याच्या ठिकाणी हा विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे. हा विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण भक्तीला लागलो आणि चित्तामध्ये जर देवाविषयी विश्वास नसेल तर देव प्राप्त नाही होत ना. देव प्राप्त होत नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं आम्ही भक्ती तर केली, भक्तीच्या मार्गाला आम्ही लागलो, पण भक्तीच्या मार्गाला आम्ही नुसतं नाही लागलो. अगोदर मनामध्ये असणारी ही जी उद्विग्न अवस्था आहे ही उद्विग्न अवस्था बाजूला केली. भक्ती आम्ही केली सांडोळी उद्वेग पावलो हे संग सुख याचे. म्हणून भगवत प्राप्ती करता देवाविषयी असणारा जो विश्वास आहे, संत वाक्याविषयी जो विश्वास आहे, तो विश्वास संपादन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा झाला भाव शब्दाचा दुसरा पहिला अर्थ. भाव म्हणजे विश्वास, देवाविषयी असणारा विश्वास. म्हणून तुकोबाराय म्हणतात भावे गावे. आणि दुसरं तुकोबाराय सांगतात कसं गावे? चित्त शुद्ध करुनिया गावे. महाराज हे चित्त शुद्ध करणं खूप अवघड आहे. चित्त शुद्ध करणं खूप अशा प्रकारचं कठीण आहे. पण चित्त शुद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? महाराज चित्त शुद्ध करणं या शब्दाचा जर आपण
परमार्थिक दृष्ट्या वेदांताच्या दृष्टीने जर आपण अर्थ घ्यायचं ठरलं तर चित्त शुद्ध करणे या शब्दाचा अर्थ आहे चित्तामध्ये मल न येऊन देणे. मल म्हणजे पाप. महाराज आपल्या चित्तामध्ये पाप आहे, आपण पापी आहोत की नाही हे कशावरून ओळखावं? आपल्या चित्तामध्ये पाप येत असेल याच्यावरून समजावं आपण पापी आहेत की नाही, आपलं चित्त शुद्ध आहे की नाही. आपल्या चित्तामध्ये जर पाप येत असेल तर आपलं चित्त काय नाही, शुद्ध नाही. म्हणून चित्त शुद्धतेचं हे लक्षण आहे की चित्तामध्ये पाप न येऊन देणं. म्हणून माझे पाप नष्ट करण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. माझे पाप कसं नष्ट करायचं, चित्ताची शुद्धी कशी निर्माण करायची. चित्त शुद्ध होणं जर एवढा अवघड असेल तर मला जरी चित्त शुद्ध होणं एवढं अवघड असेल तरी एवढा अवघड अर्थ इथं नाही घ्यायचा. चित्त शुद्ध करणे या शब्दाचा सोपा अर्थ आहे चित्तामध्ये देवाच्या प्राप्तीशिवाय इतर इच्छा निर्माण होऊ न देणं, याचा अर्थ आहे चित्त शुद्ध करणं. प्रथम आपण देवाच्या भक्तीला लागून लगेच म्हणलो आपल्या चित्तामधलं काय जायला पाहिजे, पाप जायला पाहिजे. इतकं सोपं नाही. आपण पाप एवढे केलेले असतात की ते पाप नष्ट होण्याकरता आपल्याला अनेक देवाच्या नामचिंतनाचा काय करावा लागतो, उच्चार करावा लागतो. महाराज त्या देवाचं नाम पाप नष्ट करणार आहे. पण अगोदरच कसं काय पाप नष्ट होईल? पण अगोदर पाप जरी नष्ट होत नसेल तर त्या चित्तामध्ये एकच आशा निर्माण ठेवायची, काय त्या चित्तामध्ये एकच आपल्याला ध्येय हे निश्चित असलं पाहिजे की आम्हाला दुसरं काहीच नको. कोण पाहिजे? फक्त परमात्मा पाहिजे, देव पाहिजे. एवढी इच्छा असली की समजायचं आपलं चित्त कसं आहे, शुद्ध आहे. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव. तुकोबाराय आम्ही जर एवढं साधन केलं तर आम्हाला देव भेटेल का? तुकाराम माणूस म्हणायला लागले नाही, एवढं साधन करून उपयोग नाही होणार. कारण वारकरी निस्ता पंढरीच्या वाटेला लागला आणि पंढरीच्या वाटेला लागून भजन करायला लागला, सगळं करायला लागला, पण इतर जर त्यांना आचरण नाही सुधारलं तर उपयोग नाही होणार. आणखीनही सहउपयोगी साधनं त्याला सांगतायत. काय सांगतायत? अभंगाच्या तिसऱ्या
त्या साधनेनं देव मिळेल का? महाराज देव मिळण्याकरता नुसतं देवाचं नामचिंतन नाही करून बघा, आपलं आचरणही सुधारलं पाहिजे. महाराज वारकऱ्याचं काय आचरण असलं पाहिजे याची ही आचारसंहिता अनेक ठिकाणी तुकोबरायांनी महाराज आपल्याला घालून दिलेली. वारकरी कसा असला पाहिजे, वारकरी बहिरंगाने कसा असला पाहिजे, वारकरी अंतरंगाने कसा असला पाहिजे, आणि असं अनेक ठिकाणी तुकोबरायांनी अनेक लक्षणाने आपल्याला सांगितलं. वारकरी बाहेरून कसा असला पाहिजे, वारकऱ्यानं जो वारकऱ्याचा वेशाख आहे तो परिपूर्ण धारण केलेला पाहिजे. ऊर्ध्वपुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, विजय कळीकाळ तया वेणे. वारकऱ्याचं आचरणही योग्य असलं पाहिजे. वारकऱ्याचं आचरण कसं असलं पाहिजे त्याची आचारसंहिता तुकोबराय सांगतात. अनेकांचे कानी गुणदोष मनानानी तुकोबराय म्हणतात. अनेकांचे गुणदोष कानी नानी मनानानी. दुसऱ्यांचे गुणदोष कानामध्येही येऊ देऊ नको आणि मनामध्येही येऊ देऊ नको. महाराज हे अत्यंत महत्वाचं साधन, कारण हे साधन काय काम करतं महाराज, जे आपण पुण्य कमवतो ते केलेलं पुण्य नष्ट करण्याचं जर काम कोणी करत असेल तर ही निंदा करते. निंदा काय करते? आपलं पुण्य नष्ट करते आणि इतरांनी केलेलं जे पाप आहे ते पाप आपल्या बोकांडी बसवते, ते पाप आपल्या बोकांडी बसवते. पण महाराज आपल्याला त्याच्यामध्ये जास्त रुची असते. आपण कीर्तनात बसल्यानंतर 2 तास बसल्यानंतर एवढा आनंद आपल्याला नाही येत. पूजनीय महाराज सांगत असतात, महाराज जेवढा आनंद कीर्तन झाल्यानंतर आपण एखाद्या बैठकीत बसलो आणि एखाद्याचं जर उपसायचं काम पडलं, मग महाराज आपण तिथं बघत नाही 10 वाजले का, 10:30 वाजले का, 12 वाजले का, मग ते काय असतं चालूच असतं. पण महाराज तुकोबराय सांगतात हे आपल्या जीवनामध्ये नसलं पाहिजे. अनेकांचे कानी आपल्याला, अनेकांचे गुणदोष आपल्या कानावरही येऊन देऊ नये आणि मनामध्येही येऊन देऊ नये. अगोदर ते मनामध्येच येऊन देऊ नये. का महाराज? कोणताही विषय अगोदर मनामध्ये आला की मग तो कुठे येत असतो? वाचेमध्ये. आवडीची वृत्ती किरीटी आधी म्हणूनची उठी मग ते वाचा दिठी करासी. म्हणून ते आपल्या मनामध्ये चित्तामध्ये येऊन देऊ नये. काय येऊन द्यायचं नाही? गुण दोष. तुकोबराय म्हणतात गुणही येऊन द्यायचे नाही आणि दोष येऊन द्यायचे नाही. तुकोबराय हे असं कसं काय? गुण म्हणजे चांगली गोष्ट नाही. गुण कशाला म्हणतात महाराज? गुण त्याला म्हणतात ज्याच्यामुळे आपल्याला समोरचा व्यक्ती व्हावा वाटतो, त्याच्याविषयी हेवा वाटतो, किंवा समोरचा व्यक्ती ज्याच्यामुळे चांगला वाटतो त्याला आपण काय म्हणू? गुण. अशा प्रकारचा गुण ही चांगली गोष्ट आहे आणि गुण का बरं येऊ देऊ नये महाराज? तसा म्हणण्याचा प्रकार, तसा म्हणण्याचा आपल्याकडे काय प्रकार? आपण जर बस्त्याला गेलो, बस्ता बांधण्याकरता दुकानात गेलो, दुकानात गेल्यानंतर त्या कापड दुकानदाराने आपल्याला एखादं कापड दाखवलं. आपण म्हटलो भारीतलं काय दाखव? कापड भारीतलं दाखव. म्हणून त्यांना भारीतलं दाखवलं. 2,500 रुपये मीटरचं काय दाखवलं? कापड दाखवलं. आता ते कापड घेतल्यानंतर आपण त्याला सहज नंतर काय 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 करा? कमी जास्त करणार. ते म्हणतो आता कमी तर नाही होणार, तुम्ही म्हणता म्हणून 3,000 रुपये काय द्या, जास्त द्या. अरे बाबा कमी जास्त कर म्हणजे तसं नको करू, काय कर? कमी कर. तसं तुकोबराय सांगतात अनेकांचे कानी गुणदोष मनानानी. गुणदोष शब्दाचा या ठिकाणी दोष असा अर्थ घ्यायचा. काय घ्यायचा? दोष असा अर्थ घ्यायचा. इतरांचे दोष मनामध्ये येऊन द्यायचे नाही आणि इतरांचे जर काही चांगले गुण असतील तर ते चांगले गुण घेण्याकरता काही नाही, अडचण नाही. विठाला विठाला. तुकोबराय म्हणतात अनेकांचे कानी गुणदोष मनानानी. आणखीन काही करावं लागेल का तुकोबराय? तुकोबराय म्हणतात हो. काय करावं लागेल? मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. बाबा तुला संतांकडे जावं लागेल. आपण अगोदरच प्रमाण म्हणून गेलो काय? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. महाराज संतांकडे जावंच लागतं. आपण जर डायरेक्ट देवाकडे गेलो तर आपल्याला देव भेटेल. देव भेटेल याच्यात नाही, नवल नाही. देव आपल्या सोबत राहीलही, आपल्या घरचं कामही करेल, सगळं करेल, पण आपल्याला मिळालेला देव काय होणार नाही, कळणार. आपल्या संत मालिकेमध्ये एक संत असे होऊन गेले ज्यांच्या सोबत नुसता देव राहत नव्हता, नुसता खेळत नव्हता, ज्यांच्या हातचं काय करत होता?
जेवण करत होता ते नामदेव राय. पण ते नामदेव रायही ज्यावेळेस संतांच्या सभेत आले कसे ठरले? कच्चे ठरले. कारण त्यांना आतापर्यंत संतांची भेट झाली नव्हती. म्हणून संतांची भेट होणं देवाच्या प्राप्तीमध्ये अत्यंत महत्वाचे. म्हणून तुकोबाराय म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण. म्हणजे संतांची भेट जर नाही झाली तर संताविण प्राप्ती नाही. संतांशिवाय तुला देवाची प्राप्तीच होऊ शकत नाही. म्हणून अगोदर संतांची भेट घे. चला संतांची मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण. आणखी काय करायचं? तुकोबाराय म्हणतात वेची ते वचन. बाबा ते वचन वेच जेणे राहे समाधान. ज्यानं तुझ्या चित्ताला समाधान राहील म्हणजे चित्त शांत राहील असं काय कर? शब्द वचन वेच. आता हे वेचणं म्हणजे काय करणं? वेचणं शब्दाचे दोन अर्थ आपल्याकडे घेतले जातात परमार्थिक दृष्ट्या. वेचणं शब्दाचा पहिला अर्थ आहे खर्च करणं. वेचणं शब्दाचा पहिला अर्थ काय? पैसे मी वेचले. वेचले म्हणजे काय केले? खर्च केले. वेचणं म्हणजे खर्च करणं. महाराज आपल्याला जर शब्द बोलायचे असतील तर असे शब्द बोलावे की ज्या शब्दाने दुसऱ्याच्या चित्ताला काय मिळेल? समाधान मिळेल. बोलायचा बोले जेणे बोले विठ्ठल डोले. म्हणजे समोरच्याला आल्हादकारक राहील, समोरच्या चित्ताला सुखकारक अशा प्रकारचं राहील असं बोल. आणि वेचणं या शब्दाचा दुसरा अर्थ घेतला जातो ग्रहण करणं. वेचणं म्हणजे ग्रहण करणं. कुठे घेतला जातो? आमच्याकडे पहिल्या मंडळी कापूस काय करतात? वेचतात. कापूस वेचतात म्हणजे काय करतात? ग्रहण करतात. महाराज घेत असताना असे शब्द घ्यावे की ज्या शब्दाने आपलं काय होईल? कल्याण. असे शब्द कुठे येतो? महाराज असे शब्द आपल्या जवळ आहेत. तुम्ही सर्व मंडळीच्या गात्याचं पारायण करतात ते सगळे शब्द आपल्या चित्ताला सुख प्रदान करणारे. म्हणून त्या चित्ताचा आपण अंगीकार करावा. म्हणून वेची ते वचन जेणे राहे समाधान. एवढंच करून भागल का? तुकोबाराय म्हणतात नाही बाबा, तुला शेवटचं आणखीन एक साधन करावं लागेल. काय? तू अपने
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला देवाच्या प्राप्तीच्या उपायाची योजना सांगितली आहे। तुकोबारायांनी या अभंगाच्या सुरुवातीला म्हणजे ध्रुवपदामध्ये आपल्याला हे सुचवून दिलं की तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव। तुकोबारायांनी सांगत असताना एकच काय सांगितला, हा शब्दाचा अर्थ हे नाही सांगितलं। तुकोबाराय काय म्हणतात, हा उपाव एकच उपाय सांगितला आणि उपायाची इथं काय लावली, यादी तयार केली। उपायाची जर आपण यादी बघितली तर तुकोबारायांनी एक उपाय नाही सांगितला, किती उपाय सांगितले, 5, जवळपास 5 उपाय सांगितले। ध्रुवपदात नाही सांगितलं, 6 अभंगाचा 6 चरणाचा अभंग आहे, पण याच्यामध्ये 5 आपल्याला काय सांगितले, उपाय सांगितले। आपल्याला दिसायला जरी हे 5 उपाय असले तरी याच्या मागे प्रामुख्याने एकच उपाय आहे। तर जे उपाय ते सहउपयोगी साधने, सहउपयोगी काय आहेत, साधने, सहउपयोगी साधने याच्याकरता महत्त्वाचे असतात। नुसतं साधन करून नाही भागत, त्या साधनाबरोबर इतर पथ्यही काय झालं पाहिजे, सांभाळलं गेलं पाहिजे। पथ्य नाही सांभाळलं ना औषध किती घेतलं काहीच काय होत नाही, उपयोग काहीच उपयोग नाही होत। आपण जर समजा डॉक्टरकडे गेलो, सर्दी झाली म्हणून, आज सर्दी झाली म्हणून डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने आपल्याला औषध दिलं, सर्दीचं काय करा, औषध घ्या। तुम्ही 2 डोस घेतले, सकाळी एकदा घेतलं संध्याकाळी एकदा औषध घेतलं की फिरून तुम्हाला काय होणार नाही, सर्दी होणार नाही। डॉक्टरने खात्रीने सांगितलं, आपण घरी आलो, औषध घेतलं आणि औषध घेतल्यानंतर लगेच काय खाल्ली, आईस्क्रीम खाल्ली, गार पाणी पिलो, आपली सर्दी काय होईल, बरी होईल, नाही वाढल, बरी नाही होणार। तसं तुकोबारायांनी जरी आपल्याला एक उपाय सांगितला असेल तरी त्या उपायामागं त्याचे सहउपयोगी साधनं सांगितलेले, हे जर नाही केले तर एका उपायाचा काय होत नाही, उपयोग होत नाही। म्हणून तुकोबाराय या उपायाची योजना करून देतात। तुकोबाराय म्हणतात आणखीन एक उपाय कर, काय, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तो थोडा तरी काय कर, परोपकार कर, लय मोठा नको करू। कारण साधक अवस्थेत जर तू उपकारच करीत बसला तर तुझं कल्याण बाजूला नाही राहील। पोहटी कासे लावी तू आणि का म्हणावे त्या मूर्खा, काय आता स्वतःलाच पोहता येत नाही, दुसऱ्याला काय म्हणतो, माझ्या कमरेला लाग, उपयोग नाही होणार। तुझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढा काय कर, परोपकार कर। आणि एकदा का तू सिद्ध झाला की मग तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता। म्हणून तुकोबारायांनी दोन्ही उपकार सांगितले। तुका म्हणे फार, अगोदर तुला जर जमत असेल म्हणजे त्या स्थितीला पोहोचला असेल तर फार काय कर, उपकार कर, आणि नाहीच जमत असेल तर थोडा तरी काय कर, परोपकार। दुसऱ्यावर उपकार कर, महाराज इतरांवर उपकार करणं हे भगवत प्राप्तीचं साधन आहे। आपल्या जीवनात आपण थोडा तरी काय केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे। एखाद्याला अन्न खायला मिळत नसेल तर अन्न द्यावं, एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास करण्याकरता साहित्य नसेल ते साहित्य द्यावं, एखाद्या विद्यार्थी जर आध्यात्मिक शिक्षण घेत असेल त्या आध्यात्मिक शिक्षणाकरता त्याच्या परिस्थितीनुसार त्याला काय करावी, मदत करावी, हा काय परोपकार आहे। एखाद्या ठिकाणी गायीची सेवा होत असेल, एखाद्या ठिकाणी धार्मिक अशा प्रकारचं कार्य चालू असेल, त्या धार्मिक कार्यामध्ये सहकार्य करणं हा काय परोपकार आहे। नाही सहकार्य होत असेल तर तिथं जाऊन अपकार न करणं, एवढा तरी काय करा, म्हणजे ते कार्य बंद होणार नाही, एवढा तरी काय करा, उपकार करा। म्हणजे तुला म्हणे फार थोडा तरी परोपकार, अशा उपायाची योजना तुकोबाराय करून देत आहेत। आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा हा अभंग आहे। नित्य आपण ज्या अभंगाचं दर्शन करावं असे जे अनेक अभंग आहेत त्यातला हा अभंग आहे। आपल्याला देवाच्या प्राप्तीचं ध्येय निश्चित करून देणारा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलेलं आचरण आणि साधन आपण जर आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं तर महाराज देवाच्या प्राप्तीविषयी आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, हा ठाम निश्चय। म्हणून ज्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची त्याने आपल्या जीवनामध्ये हा अभंग आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सगळ्यांच्या चरणामध्ये विनंती करतो आणि माझी सेवा समाप्त करतो। ज्ञानेश्वर परमात्म्याच्या ठिकाणी तुम्हा सर्व श्रोतृवर्गांनी
सगळ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊया. या ठिकाणी आल्यानंतर एक अशा प्रकारची अलौकिक शक्ती अशा प्रकारची इथं जागी झाली. महाराज आपण काही ठिकाणी कीर्तनाला बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जाण्याचा योग प्राप्त होतो, पण काही ठिकाणी हे असे असतात की जिथं गेल्यानंतर माणसाचे चेहरे पाहिले की तिथे गेल्यानंतर समजतं इथे गेल्यानंतर काय सांगितलं पाहिजे. तर मग महाराज काही ठिकाणी गेल्यानंतर चेहरे एवढे पडलेले असतात की तिथे गेल्यानंतर 2-4 दृष्टांत सोबतच घेऊन जावं लागतं. तिथे गेल्यानंतर तसं सांगितलं तरच ते लोक काय होतात, जागे होतात, नाहीतर मग कीर्तन सगळं पडून जातं. पण इथं आल्यानंतर बापूंनी तुमच्या चेहऱ्यावरती जी परमात्मिक शक्ती जागी केलेली आणि इथं आल्यानंतर जो आम्हाला आनंद मिळतो तो प्रत्येक ठिकाणी नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून इथं साधनेचा एक वलय निर्माण केलेला आहे आणि त्याची शक्ती इथं जागी. कारण इथं आल्यानंतर महाराज मी आज एवढा दमलेलो होतो, मला नव्हतं वाटत की आज असं कीर्तन होईल. म्हणजे कीर्तन कसं झालं हे तर मला नाही माहित, पण तुमचं सगळ्यांचं दर्शन झाल्यामुळे माझ्या चित्ताला तरी आज काय मिळालेलं आहे, समाधान मिळालेलं आहे. सगळ्यांचे चेहरे समाधान प्राप्त झाले. आणि सगळी जर काही महत्वाचं याच्या मागे कारण असेल तुम्ही बापूंच्या मार्गदर्शनाखाली हे करताय आणि इथे एक आध्यात्मिक वलय तयार होते, हे अत्यंत महत्वाचं आहे. महाराज आपली साधना जर चांगल्या मार्गाने चालत असेल तर त्या साधनेनं तयार झालेली शक्ती ही नेहमी आपल्याला कशी ठेवते, जागी ठेवते. आणि त्याचं हे अशा प्रकारचं हे उदाहरण हे ठिकाणी म्हणून तुमचं सगळ्यांचं दर्शन झालंय. मला खूप अशा प्रकारचा आनंद झालाय. बापू नेहमी पुढं ना पुढं अशा प्रकारचं हे असं पोरग पुढं आलं पाहिजे, लोकांमध्ये काही ना काही सांगितलं पाहिजे याच्याकरता नेहमी प्रयत्न करतात आणि पुढं ना पुढं चांगल्या ठिकाणी सेवा देण्याची अशा प्रकारचं प्रयत्न करतात. बापूंच्या चरणावर दंडवत घालतो आणि बापूमुळं अशा प्रकारची सेवा करण्यासाठी सगळेच मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे गुरुबंधू अचानक या ठिकाणी माधव महाराज पुरे या ठिकाणी आले. पोपट महाराज हा दिवस म्हणजे फार लहानपणी बघितलं, त्याच्यानंतर आज बघण्यात आले. सर्व मंडळी म्हणजे छोटे मृदंगाचार्य महाराज सुंदर अशा प्रकारचं वातावरण सगळ्यांच्या चरणी एकदा दंडवत करतो आणि माझी सेवा समाप्त करतो. भानुदास